विचारला जाणारा, दिसायला खूप मोठा परंतु एकदम सोपा असा प्रश्न आहे. तो कसा सोडवायचा तीही कोणतेही सूत्र न वापरता आणि 4 ते 5 सेकंदात त्याचं उत्तर आपण काढू शकतो. तर प्रश्न काय आहे बघा, एका व्यक्तीने 3,500 रुपये कर्जावर घेतले. त्यांनी ही रक्कम त्यावरील 700 रुपये व्याज 7 हप्त्यात परत करण्याची कबूल केली. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयाने कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती? या ठिकाणी बघू की हप्ते किती, 1 2 3 4 5 6 7. आता आपल्याला पहिला हप्ता पण माहित नाही, शेवटचा पण हप्ता माहित नाही, परंतु आपण मधला हप्ता काढू शकतो. कोणता? हा चौथा हप्ता. कसा काढू शकतो? ह्यांची आपण सरासरी केली तर आता या ठिकाणी बघू की त्याला एकूण रक्कम किती द्यावी लागते. तर 3,500 रुपये ही नुसतं मुद्दल आहे प्लस व्याज. म्हणजे आपण जर 3,500 अधिक 700 केलं तर आपल्याला काय येते, 4200 रुपये एकूण रक्कम त्याला भरायची. आणि एकूण किती हप्त्यात भरायची? 7 हप्त्यात. 7 हप्त्यात ह्याला भागल्यानंतर उत्तर काय येतं आपलं? 600. 600 ही सरासरी. सरासरी मध्ये काय असते? आपली मधली संख्या, बरोबर. तर हा झाला आपला चौथा हप्ता. तर हा चौथा हप्ता कसा आला? एक प्रश्न वाचताना एक पहिल्या सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट ध्यानात घ्या की हप्ता हा 100 रुपयाने कमी होत चालला. याचा अर्थ काय? पहिला हप्ता हा मोठा असणार आहे आणि त्यानंतर येणारे हप्ते 100 रुपयाने कमी असणार. म्हणजे याचा अर्थ काय की यातून काहीतरी वजा झालं, 100 रुपये वजा झालं, यातून 100 रुपये वजा झालं, नंतर हा 600 रुपये हप्ता आला. याच आपण जर उलट केलं तर 600 जर 100 रुपये मिसळलं तर तिसरा हप्ता काय येतोय आपला? 700. दुसरा हप्ता काय येतोय? 100 रुपये मिसळलं की 800. याप्रमाणे पहिला हप्ता किती येतोय? 900. हे झालं आपलं उत्तर, बरोबर. याच ठिकाणी जर आपल्याला यातून दुसरं पण उत्तर काय निघतं की शेवटचा हप्ता काय, तर आपल्याला काय करावं लागतं? यातून 100 वजा करावं लागतंय. पाचवा हप्ता काय आला? 500, 400 आणि शेवटचा हप्ता काय आला? 300. मी एकाच प्रश्नातून तुमच्या दोन कन्सेप्ट क्लिअर केल्या. तुम्हाला उद्या जर विचारलं कितवा जरी हप्ता 7 मधला तरी तुम्ही यातून सोडू शकता. कोणतंही सूत्र वापरायची गरज नाही. 3 ते 4 सेकंदात उत्तर निघू शकतं. आपलं उत्तर आलं काय? 900. हा झाला माझा प्रश्न. आता ह्याच्या पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा. हा घ्या तुमचा प्रश्न, उत्तर कमेंट मध्ये दपादप टाकून द्या. आणि आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल तर सातत्य गुरुकुल अकॅडमीला आजच फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.